जाते. कल्पेश मोहिते बेळगाव, तुषार धाळवे आपले मित्र आपल्याला बोलवत आहेत. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळते ते रुपेश तेलिंगेच्या स्वरूपात गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो. रुपेश मिलिंद आपल्याला स्ट्राईकला तर नॉन स्ट्राईकला किरण पाहायला मिळतोय. अप्रतिम असे दोन हे फलंदाज येलावडे संघाचे आणि 3 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. क्वालिफायची मॅच आहे. इथे कोणत्या पद्धतीने फलंदाजी होईल इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र प्रयत्न असफल ठरतो. इथे मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू तसेच माजी सरपंच या गावचे नामदेव लाड यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. इथे मात्र बॅटचा इनर एज घेऊन चेंडू जाऊन विसावतो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि मिलिंद चालके मात्र बाद होऊन तंबूमध्ये परतताना आपल्याला पाहावा मिळेल. आणि इथे मात्र गोल्डन डकचा शिकार होऊन तंबूमध्ये परत येतो म्हणजे मिलिंद. मी नामदेवजी लाड यांना विनंती करतो की आपण इथे स्थानापन्न व्हायचं यायचं आहे. आपल्याला इथे बोलवणं होतंय. आता मात्र रुपेश तेलंगे काय गोलंदाजी करतोय. वेगावरती स्वार होऊन इथे गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू होता तितक्यात सुरेख पद्धतीने खेळून काढलेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज कोलते येतो मैदानामध्ये स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज कोलतेचा विचार करा तर यंगस्टर खेळाडू आहे आणि त्याच्याकडे मोठे मोठे हिट लगावण्याची कुवत आहे, क्षमता आहे. काय फलंदाजी करतो हा खेळाडू आणि मोठा फटका पाहायला मिळतो आपल्याला. चेंडू वरती येतोय ते क्षेत्ररक्षक आणि सूरज कोलते बाद होतोय. काय अप्रतिम इथे झेल टिपला जातोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. बॅक टू बॅक हा दुसरा झटका पाहावा मिळतोय आणि हा सुद्धा सूरज कोलते 0 वरती बाद होतोय आणि तंबूमध्ये परततोय. आता मात्र येलावडे संघ संकटात सापडल्यासारखं होत आहे कारण जे मेन फलंदाज होते 2 सूरज आणि मिलिंद हे मैदानामध्ये बाहेर जात आहेत आणि या टुर्नामेंटची पहिली मेडन ओव्हर होईल का, विकेट मेडन ओव्हर होईल का हे पाहण्याजोगतं असेल. कारण शेवटचा चेंडू आहे. 5 चेंडू निर्धाव फेकले तर 2 झटके मात्र येलावडे संघाला दिलेले आहेत. ते म्हणजे रुपेश तेलंगे अर्थात निवाची वाडी संघाचा हा खेळाडू. शेवटचा चेंडू मेडन ओव्हर होईल का आणि मेडन ओव्हर पहिली मेडन ओव्हर विकेट मेडन ओव्हर होते. एकदा रुपेशसाठी जोरदार काल होतं मित्रांनो, कारण काल आणि आजचा विचार केल्यानंतर अप्रतिम हे षटक आहे. मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळते या टुर्नामेंट मधली. आणि ग्रुप ग्रामपंचायत भिले सरपंच गजाननजी मोहिते यांचे इथे आगमन झालेले आहे. आम्ही त्यांना विनंती करतो की आपण इथे पॅव्हलियन बॉक्स मध्ये यायचंय आणि स्थानापन्न व्हायचंय. गजाननजी मोहिते
आता मात्र नवीन गोलंदाज इथे मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय भारत. पहिला चेंडू फेस करेल मुन्ना. सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख तिथे क्षेत्ररक्षण सुद्धा ऋतिकच्या माध्यमातून पाहायला मिळतंय आपल्याला. अप्रतिम असा चेंडू होता, त्याच्यावरती मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न केला गेला होता मुन्नाच्या माध्यमातून. पहिले षटक मेडन विकेट ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली. काय अप्रतिम षटक होतं रुपेशच्या माध्यमातून. आता मात्र नवीन फलंदाज स्ट्राईकला पाहायला मिळतो आपल्याला राजेश. सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतो. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळते रुपेशच्या माध्यमातून आणि इथे मात्र राजेश बॅक टू द पॅव्हिलियन. सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख फेकी हे एक मोठ्या खेळाडूचं लक्षण आहे मित्रांनो. रुपेश काय फलंदाजी केली, काय गोलंदाजी केली आणि आता मात्र रक्षणामध्ये आपली चुणूक दाखवतोय. आणि आता मात्र अंकुश येतोय नव्याने फलंदाज. एक डावकुरे आता हा फलंदाज आणि विनंतीला मान देऊन खूप ग्रामपंचायत वेळे सरपंच गजाननजी मोहिते यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करतो आपण पोडी मूर्ती येऊन बसायचं आहे, स्थानापन्न व्हायचंय. आम्ही आपल्या आभारी आहोत वेळात वेळ काढून आपण इथे उपस्थिती दर्शवल्याबद्दल. परत एकदा भारत पाहायला मिळतो आपल्याला. मुन्ना काय फटका खेळतोय, अप्पर कटचा फटका होता. चेंडू मात्र जातोय तिथे कोशांकित क्षेत्रामध्ये. नक्कीच. तर भारत आपल्याला पाहायला मिळतोय परत एकदा. आता मात्र डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. एक अप्रतिम फटका पाहायला मिळतो. चेंडू सरळ येतो लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. ऋतिक तिथे चेंडू अडवेल तर फेकी करीत तत्पूर्वी मात्र एक धाव घेतली जाते. नक्कीच इथे सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख गोलंदाजी इथे पाहायला मिळते आपल्याला येलावडे संघाच्या माध्यमातून. धाव संख्या होते 3. आता मात्र 1 to go अर्थातच शेवटचा चेंडू या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल. अंकुश मात्र इथे फलंदाजी करेल. डावकुऱ्या हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका येईल का या चेंडूवरती आणि मारणं गरजेचं आहे, कारण जर आपल्याला सन्मानजनक स्कोर उभा करायचा असेल तर. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र फ्लंबिंग होते तिथे. यष्टीरक्षक डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय आणि ते षटक समाप्तीची घोषणा होते. 2 षटकातील धावसंख्या होते 4. 3 बाद 4. आणि नक्कीच आमच्यापर्यंत इथे माहिती पोहोचवली जाते श्री गजाननजी मोहिते यांच्या माध्यमातून की 2014-15 साली या मैदानावरती मोहिते आणि नलावडे या 2 बंधूंच्या माध्यमातून मात्र इथे एक चषक खेळवला गेला होता. अक्षरशः सुरेख तिथे चषक खेळवला गेला होता आणि त्यानंतर मात्र अनेक सामने या मैदानावर सुद्धा होताना पाहायला मिळते. असेच मोठे मोठे टुर्नामेंट होणं गरजेचं आहे, कारण मित्रांनो आपल्या जर खेळाडूंना प्रोत्साहन पाहिजे असेल तर हे सामने व्हायला पाहिजेत. आभारी आहोत आपल्या गजाननजी मोहिते साहेब. नितेश मात्र आता चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतं. या चेंडूवरती येतोय मोठा फटका. नक्की ट्रिपल विकेटला चेंडू थोडंसं फ्लंबिंग होतोय आणि हा येतोय चौकार. नशिबाचा चौकार म्हणावा लागेल का इथे येलावडे संघासाठी, कारण चेंडू हातातून निष्ठून मात्र सीमारेषेच्या बाहेर गेला आणि 4 धावडेची धावफलक पुढे धावसंख्या होते 8 धावा. आणि ग्रुप ग्रामपंचायत विलेचे सरपंच श्री गजाननजी मोहिते यांना मी विनंती करतो की आपला इथे मान सन्मान केला जाणार आहे. नितीन जाधव यांच्या माध्यमातून मायेची शाल
आणि श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन हा मान सन्मान होणार आहे. आपण त्याचा स्वीकार करायचा आहे. श्री गजाननजी मोहिते आपण यांचे चिरंजीव खेळताना पाहिले. या अगोदरच्या मॅच मध्ये पंकज मोहिते, कल्पेश मोहिते आणि आता मात्र मुन्ना इथे रंगामध्ये येतोय, अर्थातच किरण साखले. श्री गजाननजी मोहिते यांचा इथे मान सन्मान केला जातोय. मायेची शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन इथे सन्मान केला जातोय. धन्यवाद साहेब, आभारी आहोत. आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थिती दाखविल्याबद्दल. असेच प्रोत्साहन आम्हाला सर्व खेळाडूंना करत राहीच अपेक्षा करतो. चला मैदानावरती जाऊया. काही फलंदाजी चालली तिथे एक चौकार, एक षटकार, एक बिमर चेंडू सुद्धा टाकला गेला होता. पुलटा चेंडू होता, त्याला धाडलं मात्र सीमारेषेच्या बाहेर. आता मात्र नितेश परत एकदा सज्ज होतोय. आता मात्र सुरेख चेंडू टाकला गेला होता, स्लोअर पद्धतीचा चेंडू होता, तिथे मात्र एकदा पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावीसाठी कॉल होता मात्र आकाशने चेंडू सोडलाय आणि फसवलं गेलं होतं नितेशच्या माध्यमातून. कारण आपण पाहिलं असेल की मुन्नाने अगोदरच्या चेंडूवरती षटकार मारला होता, तो चेंडू मात्र फास्टेस्ट डिलिव्हरी होती. आता मात्र स्लोअर वन डिलिव्हरी पाहायला मिळाली आपल्याला आणि तिथे मात्र जाल्यामध्ये अडकवलं होतं, मात्र झेल घेऊ शकला नाही. यष्टरक्षक सुद्धा चेंडू खाली गेला होता, मात्र झेल सुटतोय आणि 2 धावा आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोचते 17 धावांवरती. गणेश दादा नल्लावडे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा इथे मान सन्मान केला जातोय. मायेची शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान केला जाणार आहे. आणि विकी धावडे यांना विनंती करतो की आपल्या हस्ते हा मान सन्मान करायचा आहे. गणेश दादा नल्लावडे यांचा आभारी आहोत आपण इथे उपस्थिती दाखवल्याबद्दल. नो बॉलला प्लस आले. नोला डिक्लेअर झोन मध्ये गेला, 24 धावा, 24 धावा धावपळकावरती लागत आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट. मुन्ना आपल्या मनगटी ताकदीचा वापर करतो आणि चेंडू करतो हवाई सफर. हा येतो षटकार. काय फलंदाजी झाले. ₹500 भरघोस असं बक्षीस मंडळाला देण्यात येणार देणगी देण्यात आलेली आहे. आम्ही आभारी आहोत आपल्या नामदेव लाड. आपल्याला विनंती करतो की आपण इकडे यायचं आहे. आपला सुद्धा इथे मान सन्मान केला जाणार आहे आपण इथे उपस्थिती दर्शवल्याबद्दल. आता मात्र मुन्ना बहरामध्ये येतोय, काय फटकेबाजी करतोय. इथे अप्रतिम फटकेबाजी चालले. शेवटचा चेंडू या इनिंग मधला, या षटकामधला. अप्रतिम फटका, चेंडू सरळ जातो ती पॉइंट क्षेत्रामध्ये आणि तिथे मात्र झेल सुटतो. 2 धावा पूर्ण होता येत का? होता येत नक्कीच. पहा, हा हे आहे क्रिकेट. पहिलं षटक मेडन गेलं, विकेट मेडन षटक होतं. त्यानंतर मात्र 4 धावांची ओव्हर टाकली भारतने आणि आता मात्र इथे नितेशच्या या 6 चेंडूवरती काय घडलं तर 6 चेंडूवरती धावा आल्यात 28 धावा तब्बल कुठल्या गेल्या त्या म्हणजे नितेशच्या या षटकामध्ये 32 धावा धावपळकावरती लागतायत. 28 धावा. मला वाटतं हा हायेस्ट स्कोर असावा एका ओव्हर मधला, हो का? आणि दुसरी ही धावसंख्या असेल, कारण मागच्या एका सामन्यामध्ये सुद्धा 28 धावा आल्या होत्या आणि आता सुद्धा नितेशला 28 धावा ठोकल्या जात आहेत. ते म्हणजे मुन्नाच्या माध्यमातून काय फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. मुन्नाच्या माध्यमातून 32 धावा धावपळकावरती लागतायत. 33 धावाची आवश्यकता असेल आणि आता मात्र येलावडे संघ अगदी नव्या उमंग मध्ये इथे मैदानामध्ये उतरेल, कारण मिलिंद आणि सूरज हे 2 फलंदाज मात्र मैदानामधून शिरोवरती बाद झाल्याच्या नंतर सूत्र सगळे आपल्या हातामध्ये घेतली ती म्हणजे मुन्नाने, अर्थातच किरण
साखळेने आणि नंतर केलेली खेळी 6 चेंडूमध्ये तब्बल 28 धावा कुठल्या त्या सुद्धा नितेशच्या आणि धावफलक जाऊन पोहोचला 32 धावांवरती. आता मात्र 33 धावांची गरज असेल ती म्हणजे 18 चेंडूंमध्ये. एलावडे संघ जर विजयी झाला तर गणेश रायकर कोस्ते याच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक आहे. फलंदाज पाठवायचे आहे निवाजीवाडी संघ. एलावडे संघ जर इथे विजयी झाला तर कोस्ते गावचे सुपुत्र गणेश रायकर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक असेल. सलामीची जोडी मैदानामध्ये येते. 33 धावांचा आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी रुपेश तेलंगे आणि आकाश कदम ही जोडी मैदानामध्ये येते. तर त्यांना 2 हात करण्यासाठी सज्ज होते गोलंदाजी मार्कवरती किरण चालके रफ्तारचा सौदागर येलावडे संघाचा. आपण पाहू शकतो NPL अर्थातच निजामपूर प्रीमियर लीग या निजामपूर प्रीमियर लीग पर्व पहिलंचा एक दमदार असा गोलंदाज मैदानामध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. अक्षरशः प्रत्येक फलंदाजाला मात्र यांनी जखाडून ठेवलं होतं त्या सामन्यामध्ये. तो हा गोलंदाज मैदानामध्ये गोलंदाजी करेल. भवन्स कॉलेज या ठिकाणी मात्र आपल्या अंधेरी या ठिकाणी सुद्धा आपल्या नावाचा दबदबा ज्याने निर्माण केला तो हा किरण चालके मैदानामध्ये पाहायला मिळेल. आणि स्ट्राईकला आहे तो रुपेश तेलंगे. पहिला चेंडू सुरेख चेंडू आणि चेंडू होतोय फुल सक्सेसफुल. हा येतोय पहिला षटकार. कम ऑन डीजे. षटकार येतोय आणि इथे मात्र रुपेश तेलंगे सांगतोय की आम्ही सुद्धा कमी नाही. आम्ही सुद्धा षटकाराने चौकाराने सुरुवात करणार. मोठा फटका येतोय पहिल्या चेंडूवरती. आता मात्र काय घडेल काय बिघडेल शेवट पुढच्या चेंडूवरती. आता मात्र परत एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. थोडासा टप्पा चेंज केला गेला होता मात्र एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी कॉल होते. दुसऱ्या धावी ही पूर्ण केली जाते. तिथे राजेश येईल चेंडू अडवेल फेकी होईल त्यात मात्र 2 धावा घेतल्या जाते. 2 धावांची धावफलक पुढे सरकतोय. 8 धावांवरती जाऊन पोहोचतोय धावफलक. इथे मात्र 33 धावांची गरज असताना मात्र हा संघ उतरला. इथे जोडी मैदानामध्ये आले आकाश आणि रुपेश ही जोडी खेळते. रुपेश आपल्याला स्ट्राईकला पाहायला मिळते. किरण मात्र परत एकदा गोलंदाज मार्कवरती. सुरेख फटका चेंडू आकाशाला गवसणी घालतोय. झेल होईल का? झेल खाली येतोय मुन्ना आणि इथे मात्र मुन्ना झेल सोडतोय. जो जाला फेकला गेला होता आणि जाल्यामध्ये अडकला गेला होता मासा. तो मासा मात्र जाल्यामधून सुटतोय. अर्थातच रुपेश तेलंगे आणि नक्कीच गुन्हा मोठा झाला. गुन्हा आम्हाला इथे आता लगेच म्हण हटवली. आमचे मित्र राम लाड यांनी आम्हाला सांगितलं आणि नक्कीच गुन्हा झाला इथे. कारण रुपेश तेलंगे बाद जर झाला असता ना कुठेतरी मॅच मध्ये कमबॅक झाला असता इथे एलावडे संघाचा. सुरेख चेंडू. आता मात्र चेंडू अकुट टप्प्याचा होता. थोडासा इथे प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न केला गेला होता किरणच्या माध्यमातून. कारण जो प्रेशर होता तो मात्र शटलप्ले पद्धतीचा चेंडू टाकला गेला आणि इथे मात्र आकाशला इथे निर्धाव चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव आपल्याला पाहायला मिळते. इथे
आता मात्र रुपेश, सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि चुकीची फेकी होते. इथे मात्र 3 धावा पाहायला मिळतात. जिथे 1 धाव होती ना तिथे मात्र 3 धावा पाहायला मिळतात. अर्थातच 2 धावा एक्स्ट्रा पाहायला मिळतात. कारण जर पाहिलं तर अशा धावा आपण द्याल तर नक्कीच इथे मात्र विजयी होऊ शकतो निवाची वाडी संघ. फेकी करण्याची आवश्यकता होती का, हा एक प्रश्नचिन्ह असेल. मात्र मित्रांनो असं होतं. धावसंख्या होते 13 धावा थांबवायवरती लागतात. शेवटचा चेंडू होता आणि या शेवटच्या चेंडूवरती 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी कॉल होतोय आणि दुसरी धाव जवळ जवळ पूर्ण होते. नक्कीच काय रन इन बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 2 धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचतोय 15 धावांवरती. पहिल्या षटकावर धाव संख्या होते 15. आता मात्र जिंकण्यासाठी 18 धावाची गरज असेल. 9च्या सरासरीने मात्र आता इथे फलंदाजी करावी लागेल. 12 चेंडू 18 धावा, 18 धावा 12 चेंडू. अजून सुद्धा सामना कुठेही जाऊ शकतो. जर का विकेट्स आल्या, आकाश असेल, त्यानंतर रुपेश असेल आणि नितेश असेल, या 3 खेळाडूंच्या जर विकेट लवकरात लवकर मिळवल्या गेल्या तर लावडे संघ इथे कमबॅक करू शकतो. नक्कीच आपण पाहू शकतो मिलिंद चालके गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय रुपेश साठी. सुरेख चेंडू, तेज तर्रार गोलंदाजी पाहायला मिळते. निर्धाव चेंडू होतोय इथे पाहायला मिळतो. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. चेंडू पडल्यानंतर सरळ निघून जातो. विसावतो यष्टीरक्षक सूरज कोलटेच्या हातामध्ये आणि इथे मात्र आता मात्र कमबॅक करतोय मिलिंद चालके. परत एकदा मिलिंद टू रुपेश. इथे मात्र रुपेशला बाद करावं लागेल सामना जिंकायचा असेल तर. सुरेख फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅटचा इनर एज घेऊन चेंडू जातोय. तिथे मात्र यष्टीरक्षक स्वतः बसतो चेंडूवरती. चेंडू उचलला जातोय. फेकी होते तत्पूर्वी मात्र 1 धाव पूर्ण केली जाते आणि आता मात्र समीकरण बदलते. 10 चेंडू 17 धावा, 17 धावा 10 चेंडू. आता मात्र आकाश कदम येतोय चेंडूवरती, स्ट्राईक वरती. इथे कोणत्या पद्धतीचा फटका खेळला जाईल आकाश कडून. सुरेख चेंडू, ही गोलंदाजी करावी लागेल. या लाईन लेंथ वरती टप्पा टाकावा लागेल तरच आपण इथे मात्र कमबॅक करू शकतो. सतरा पाहिजेत. पुढील चेंडू घेऊन सज्ज होते 3 नंबर जर्सीचा हा खेळाडू मिलिंद चालके. नक्कीच या गावचे जावई सुद्धा आहेत ते रामलाड यांचे भाऊजी. फुल टॉस चेंडू होता. मात्र या चेंडूमध्ये गती थोडीशी कमी होती. त्यामुळे इथे मात्र थोडस फलंदाजाला मोठा फटका खेळणं शक्य झालं नाही आणि मात्र 2 धावा या फटक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या 2 धावेनिशी आता मात्र धाव फलक पुढे जातोय. धावसंख्या होते 18. आता मात्र 15 धावांची गरज. 9 चेंडू 15 धावा. आठ बॉल 15. ठीक आहे. थोडीशी चुकी झाली इथे. 8 बॉल 15 रन्स 8 चेंडू. फुल टॉस चेंडू आणि इथे नशीब गोलंदाजाचं की हा चेंडू जर ओपन ग्राउंड असता तर षटकार गेला असता. मात्र इथे डिक्लेरेशन चेंडू मध्ये जातोय आणि 1 धाव पाहायला मिळते या चेंडूवरती. दुसरा बॉल द्यायचा आहे. अंपायर्स त्या बॉलाची वाट बघू नका मित्रांनो. इथे टाइमपास खूप झालेला आहे. अजून 3 मॅच येणं बाकी आहेत.
मिलिंद टू आकाश. आणि पहा काय गोलंदाजी पाहायला मिळते, अप्रतिम असा चेंडू. तेच तर गोलंदाजीचा नमुना पेश करताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज मिलिंद चालके. इथे मात्र षटक समाप्तीची घोषणा होते आणि 2 षटकाखेर धावसंख्या होते 19. आता मात्र समीकरण बदलते आहे. दरम्यान सामना चालू होतोय. 6 चेंडू 14 धावा. हर्षद मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय पहिला चेंडू घेऊन. रुपेश तेलंगे स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू होता, त्याला धाडलंय मात्र लॉंगाच्या क्षेत्रामध्ये. सूरज कोलते तिथे चेंडूवरती येतोय. सूर्य क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकच धावेवरती समाधान आणि इथे 1 धावेने धावपेलात पुढे जाऊन पोहोचतोय 20 धावांवरती. आता मात्र समीकरण बदलतंय. 5 चेंडू 13 धावा, 13 धावा 5 चेंडू. काय सामना पाहायला मिळतोय. प्रेक्षकांना मात्र ही मेजवानी आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांची मांदी आली पाहायला मिळते. पुढील चेंडू सुरेख चेंडू. एक तेच करणार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि आता मात्र इथे आकाश कदम बॅक टू द पवेलियन पाहायला मिळेल. रनआउटच्या स्वरूपात मात्र इथे आत्महत्या केली जाते. आणि इथे मात्र आता 4 चेंडू 13 धावा, 13 धावा 4 चेंडू. या टप्प्यावरती गोलंदाजी जर हर्षदने केली ना तर नक्की येलावडे संघ मात्र बक्षीस पात्र होऊ शकतो. सणसवाडी संघ आपला संघ हजर ठेवायचा. आणि हर्षद यांनी जर विकेट घेतली, हर्षदने जर विकेट घेतली ना तर सतीश लाड यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. इंडियन नेव्ही मध्ये कार्यरत असलेले हे आपले सतीश लाड यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक हर्षद साठी विकेट घेतली तर. आणि येलावडे जिंकला तर 200 रुपये गणेश रायकर यांच्याकडून. सुरेख चेंडू ब्लॉक होलपतीचा चेंडू होता. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला गेला होता. लँड होतो विकेट वरती. आणि आता मात्र प्रेक्षकांच्या टाळ्या पाहायला मिळत आहेत. सर्व खेळाडू आता मात्र उमंग जागी होते सर्वांची. आणि अनेक शिट्ट्याचा आणि टाळ्यांचा कडकडा तिथे पाहायला मिळतोय, आपल्याला ऐकायला मिळतोय. हर्षद काय गोलंदाजी करतोय. 3 चेंडू टाकलेत आणि 3 चेंडू मध्ये 1 धाव खर्ची केले. परत एकदा हर्षद. फुलटॉस चेंडू होता. इथे मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. आणि इथे मात्र डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र इथे रुपेश तेलंगे रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. आणि इथे मात्र हर्षदने झेल पकडला आणि इथे मात्र बाद केला जातोय रनआउटच्या स्वरूपात. कॅच आउट आहे ना. कॅच आउट. ओके. रनआउट आहे रे. नो नाही दिला तो.
पंच जरा 1 मिनिट थांबायचं आहे. पंच 1 मिनिट थांबायचं. धावा झाल्यात 20. जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे आणि 2 चेंडू आहेत. 2 चेंडू मध्ये जर 2 षटकार मारले तर निवाचीवाडी संघ विजयी होऊ शकतो. अजून सुद्धा संधी आहे निवाचीवाडी संघाला. 2 चेंडूवरती 2 षटकार आले तर एलावडे संघाच्या 3 विकेट आणि निवाचीवाडी संघाच्या 2 विकेट्स. नशिबाचा चेंडू आणि पहा मोठा फटका येतोय. हा येईल का षटकार आणि येतोय षटकार. काय क्रुशियल मोमेंट आहे ही या मॅचची. कारण जर इथे षटकार आला ऋतिकच्या बॅट मधून तर इथे निवाचीवाडी संघ विजयी होऊ शकतो. 1 चेंडू 7 धावा. 6 धावा जर झाल्या तर निवाचीवाडी संघ विजयी होतो. मागच्या मॅच मध्ये नितेशने करामत केली होती. आता ऋतिक ही करामत करेल का? 1 चेंडू 6 धावा. नक्कीच असं प्रेशर वाढतं. इथे मात्र चेंडू टाकला जातोय आणि सूरज कोणत्या चेंडूवरती येतोय आणि निवाचीवाडी संघ इथे मात्र स्पर्धेमधून बाद होतोय आणि इथे येलावडे संघ विजयी होतोय. आणि चला लगेच सतीश लाड ना त्याला विनंती करतो की 500 रुपयाचं पारितोषिक हर्षदला द्यायचं आहे. येलावडे संघ विजयी होते. 200 रुपयाचं पारितोषिक गणेश रायकर संकेत कदम आपण जमा करायचं. येलावडे संघाला लगेचच द्यायचं आहे.